नमस्ते. तर हा प्लॉट आज मार्चमधली लागवड आहे आणि आज प्लॉटला 7 महिने पूर्ण होऊन गेलेले आहेत. तर ही वाढ वगैरे ही 6.5-7 फुटापर्यंत झालेली आहे आणि ही फळांची क्वालिटी आजच्या कंडिशनची ही अशी आहे. ही नवीन जे आहे की देठ वगैरे असा क्लिअर असणं, नवीन जी फळं आहेत म्हणजे आत्ताचा जो भार चालू झाला आहे तो अशा पद्धतीने एकदम क्लीन नवीन प्लॉटसारखा या फळांची या ठिकाणी आहे. आणि ही सेटिंग जे म्हणाल तर हे पूर्णपणे अशा पद्धतीनं या ठिकाणी आपल्याला मिळत आहे. म्हणजे फ्लॉवरिंग टॉप टू बॉटम म्हणजे बुंद्यापासून शेंड्यापर्यंत अशा पद्धतीचं या ठिकाणं हे सेटिंग सगळ्यात महत्त्वाचं. या प्लॉटमध्ये ज्या मागील समस्या होत्या त्याही तुम्हाला सांगितल्या होत्या. तर आत्ता ते बदल म्हणजे अशा पद्धतीने वांगे या ठिकाणी आहेत. आठ बाय 2ची लागवड असताना बेड जर म्हणाल तर तुम्हाला या ठिकाणामध्ये चालण्यासाठी सुद्धा जागा राहिलेली नाही आहे. अशा पद्धतीची ही डेव्हलपमेंट आहे सगळ्यात महत्त्वाचं. आणि ही शेंड्यापर्यंत फुलधारणा नंतर फळांचं जे साईज वगैरे मिळते आत्ता परत सगळ्यात महत्त्वाचं पूर्ववत होत आहे. प्लॉट ग्रीनरी वगैरे अशा पद्धतीनं आहे. सगळ्यात महत्त्वाचं 7 महिन्याचा प्लॉट आणि ही अशी त्या प्लॉटची आजची परिस्थिती म्हणजे एकदम सुंदर या ठिकाणी प्लॉट आहे. कारण मध्ये बेडमध्ये चालण्यासाठी जागा नाही त्यामुळे साईटवरूनच या ठिकाणी आपण त्याचा व्हिडिओ घेतो आहे. कारण मध्ये चालण्यासाठी जागा नसल्यानं तो व्यवस्थित दिसणार नाही आहे. हे बघा ही क्वालिटी. मंगळवारचं या ठिकाणं यांचं हार्वेस्टिंग असतं आहे त्यामुळं आपण आज बुधवार आहे त्यामुळं या ठिकाणं वांगी तुम्हाला जे काय आहेत म्हणजे वरती जो माल लागलेला आहे किंवा जो तोडण्याच्या ह्याच्यामधला थोडासा लहान साईजचा आहे तो दाखवतो. जी समस्या राहते सगळ्यात महत्त्वाचं की देठ वगैरे जो लालसर होणं वगैरे हे असं क्वालिटी राहते वांग्याची. आत्ता पण 7 महिन्यानंतर सुद्धा प्लॉटला नवीनसारखी क्वालिटी आत्ता मिळते. सेटिंग एकदम वरपर्यंत आहे, खाली पण आहे अशा पद्धतीची सेटिंग आहे. साईडची सरी आहे आणि हा प्लॉट पूर्णपणे तुम्हाला असा दिसेल. कुठंची जागा शिल्लक नाही चालण्यासाठी. 2 बेडमध्ये जागाच राहिलेली नाही आहे चालण्याची.